ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज दिनांक 19 एप्रिल 2026, अर्थातच रविवार. आणि आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा म्हणजे 7 मुहूर्तापैकी एक असा हा दिवस, अक्षय तृतीया. अक्षय अक्षय तृतीया, अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस. हे दुसरं याला महत्त्व आहे की या दिवसामध्ये 2 महत्त्व प्राप्त झालेले. एक बसवेश्वर जयंती असते, बसवेश्वर जयंती, आणि दुसरी परशुराम जयंती. कारण परशुरामाचा जन्मसुद्धा याच दिवशी झालेला असतो. आणि त्यामुळे अतिशय अक्षय तृतीया अतिशय महत्त्वाची आहे. आपण हा दिवस फक्त बघतो की हा दिवस अक्षय तृतीया आहे म्हणजे आपल्या कुठेतरी वास्तुशांती असेल, कुठे भूमिपूजन असेल, किंवा काय असा, किंवा सोनं खरेदी करायचं असेल आपल्याला, किंवा गृहप्रवेश करायचा असेल, तर हा उत्तमच दिवस आहे. आणि अशा तऱ्हेचाच दिवस आपण म्हणून त्याचं विशेष प्राधान्य दिलं जातं. आणि आपण तो दिवस त्या दृष्टिकोनातून महत्त्व मानलं जातं. पण त्याच्याबरोबर अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता त्या कशा आहेत त्या बघा. म्हणजे हा दिवस आहे तो काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सकाळी उठून स्नान करत आहे, पूजन करत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आज आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे. आता आपण म्हणतोय सोने खरेदी करूया. आता सोनं काय स्वस्त आहे, सोनं भरपूर महाग आहे. पण एक सोन्यासारखं महत्त्वाचं असलेली वस्तू, सोनं हे सोनंच आहे आणि सोन्याप्रमाणे वस्तू दुसरी कोणतीच नाही आहे. पण आपण जिथे 10 ग्रॅम घेत होतो तिथे 1 ग्रॅम घेण्याचं सुद्धा आता नाही शक्य, काही जणांना शक्यच नाही आहे. आणि सर्वसाधारणपणे आता त्याकरता आपण काय येतं, ह्या दिवशी डाळी, तांदूळ, गहू हे सुद्धा खरेदी करायचं असतं. त्याच्यामुळे सुद्धा सोनं जेवढं आपण खरेदी करतो त्याचाच म्हणजे आपलं पुण्य मिळतं. ते खरेदी करून सुद्धा धनसंपत्ती आणि अन्न म्हणजे महत्त्वाचं असतं आणि त्याचं आपण पूजन करतो, हे महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं आहे की भाजलेलं पीठ आहे, तूप आहे आणि गूळ, ह्याचे लाडूचा नैवेद्य केला जातो. म्हणजे अन्नाला महत्त्व आहे. भाजलेलं पीठ, तूप आणि गूळ, आणि ह्याचे जे पदार्थ लाडू बनतो त्याला सत्तू लाडू असे म्हणतात. अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे भगवान विष्णूचा 6व्या अवताराचं रूप म्हणजेच परशुराम. भगवान विष्णूच्या 6व्या अवताराचं रूप म्हणजेच परशुराम, आणि त्यांची जयंती आज आहे. हा काळ म्हणजे आजचा दिवस हा शुभ कार्य अक्षय म्हणजे अक्षय म्हणजे शेतीचा क्षय होत नाही आणि अविनाशी असा मानला जातो. ज्याचा क्षय होत नाही, अविनाशी मानला जातो असा शुभ दिवस म्हणजेच अक्षय तृतीया. मग लक्षात आलं. आता या दिवशी हा 7 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आपण म्हणतो की काही सण येतात, पाडवा येतो, त्याच्यामागे सुद्धा काही महत्त्व असतं. पण आता दसरा येतो, तिथे पण सोनंच आहे, पाडव्याला पण सोनंच आहे. आणि आता सुरुवात म्हणजे 7 मुहूर्तामध्ये तिन्ही मुहूर्तामध्ये सोनं खरेदी हा महत्त्वाचा आहे. वास्तविक हा पूर्वीच्या लोकांचा खूप अगदी महत्त्वपूर्ण असा त्यांचा विचार होता.
1 ग्राम का होईना सोनं घेतलं तर आज त्याची आज किंमत आपल्याला कळते. आज त्यांनी घेतलेलं सोनं, पूर्वीच्या लोकांनी घेतलेलं सोनं, आज त्याची किंमत काय आहे ते आज कळतं. ते पूर्वी लोक जमीन घ्यायचे. जमीन घेणे, ब्लॉक म्हणजे आपलं राहण्याची सोय करणे किंवा एखादे वाहन घेणं, अशा तऱ्हेचं वस्तू उपयोगी होतील. आणि ते वाहन म्हणजे पिण्यासाठी नव्हते घेत. वाहन म्हणजे आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला शेती होती. शेतीला ट्रॅक्टर वगैरे वाहन लागायचे आणि ते वाहन घेत होते. आणि त्यामुळे त्या वाहनाला त्यावेळेची ती किंमत होती. आता आपण वाहन घेतो, 4 व्हीलर घेतो, 4 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख. मग काय आणखी काही बोलायलाच नको, सांगायला नको. पण हा तो उद्देश नव्हता. म्हणजे आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करते, त्याचा फायदा होईल. पैसे आपण जे गुंतवतो त्याचा फायदा झाला पाहिजे. ज्यावेळेला ट्रॅक्टरवर जे वाहन जे खरेदी करते त्याचा फायदा त्यांना होत होता. त्या वस्तूची किंमत दुप्पट होत होती, त्याचा फायदा होत होता. आताची किंमत तुम्ही निम्मी होईल असं नका करू. व्यवहार आहे आणि हा शुभ दिवस आहे. ओम गम गणपते नमः. आता याच्यामध्ये दान करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे मी सगळं काही आहे ते थोडक्यामध्ये आणि कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. तर ऐकत कविता. अक्षय तृतीया. रविवार दिनांक 19, अक्षय तृतीया दिन. रविवार दिनांक 19, अक्षय तृतीया दिन. 3 मुहूर्तापैकी एक सन्मान. 3 मुहूर्तापैकी एक सन्मान. पृथ्वीवर अवतरली गंगा स्वर्गातून. पृथ्वीवर अवतरली गंगा स्वर्गातून. परशुरामाचा आज असे जन्मदिन. परशुरामाचा आज असे जन्मदिन. मुहूर्त पंचांगाची जरूर नसे असा दिवस महान. मुहूर्त पंचांगाची जरूर नसे असा दिवस महान. आज सोने चांदी खरेदी मुहूर्त महान. आज सोने चांदी खरेदी मुहूर्त महान. पाणी भांडे अन्न क्षत्री करा दान. आणि श्रीकृष्ण आणि सुदामा. श्रीकृष्ण सुदामा भेट असे आज शुभ दिन. श्रीकृष्ण आणि सुदामा भेट आज असे शुभ दिन. साजरा करती आज हिंदू व जैन. साजरा करती हिंदू व जैन. आखाती दिन असंही मान. आखाती दिन असंही मान. सकाळी उठून लवकर करा स्नान. सकाळी उठून लवकर करा स्नान. ब्रह्मकाळी करावे देवाचे पूजन. ब्रह्मकाळी करा देवाचे पूजन. भाजले पीठ तूप गुळ सत्तू लाडू मान. भाजले पीठ तूप गुळ सत्तू लाडू मान. प्रसादाचे पहा महत्वाचे वर्णन. प्रसादाचे पहा महत्वाचे वर्णन. नवीन वस्त्र सोनं करा खरेदी आणि परिधान. वस्त्र करा परिधान. सोने करा खरेदी आणि नवीन वस्त्र करा परिधान. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. असा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि या दिवशी सकाळी उठून स्नान करता आहे. संध्याकाळी देवाला पूजा वगैरे करून सकाळी पूजा केली चालते. आणि हा जो नैवेद्य आहे तुम्हाला सांगितला आहे तो नैवेद्य खायचा आहे. सोनं वगैरे घ्यायचं आहे. अतिशय नवीन वस्त्र वगैरे घालून दागदागिने घालून हा दिवस आनंदाने साजरा करायचा आहे. एकमेकांच्या भेटीगाठी वस्तुप्रवेश गृहप्रवेश सगळ्या करता आनंदाचा म्हणजे नवीन वस्तूसुद्धा आपण आणायची. किंवा 1 ग्राम सोनं आणा. एखादी वस्तू आणा. एखादी पिवळी वस्तू आणा.
आणि हा दिवस आनंदाने साजरा करा. सुख समृद्धी समाधान मे आज असा हा शुभ दिन. अक्षय तृतीया असे हा शुभ दिन. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.